दुसरी शक्ती जन्माआधी आहात निर्माण करतो. तिसरी शक्ती संहार शक्ती. हे दोन जे राहिलेल्या शक्ती आहेत, निग्रह शक्ती, इथं निग्रह शक्तीचा वापर झालेला आहे. आपले भक्त आपली साधना करतात, आराधना करतात, त्यांना जे विघ्न येतात ते विघ्नाचं निवारण मी करतो असं महादेवानं सांगितलेलं आहे. निग्रह मी करतो. साधना करायचं काम तुझं आहे. केला नेम संभाळी माझा, नामा म्हणे केशवराजा, केला नेम संभाळी माझा. फक्त तू त्या मार्गानंच चल. तुझ्या जर अंतःकरण निर्मळ असेल तर संकट दूर करण्याचं निग्रह शक्ती त्या महादेवाकडं आहे. आणि हा ब्राह्मण पार्थिव शिवलिंग तयार करून पूजन करत होता. त्याला राक्षस त्रास देऊ लागले म्हणून त्या राक्षसाचा निपात करण्यासाठी इथं निग्रह शक्तीचा वापर केला. आणि शेवटची शक्ती अनुग्रह शक्ती. जेव्हा भक्त अनेक सत्व बघतो ईश्वर. सत्व कुणाचं बघितलं जातं तर भक्ताचं, आणि चांगल्या भक्ताचं सत्व बघितलं जातं, सद्भक्ताचंच. कसोटी कुणाची होती हो? लोखंडाची होती का? कसोटी सोन्याची होते. कसाला लावून सोन्याला बघतात, लोखंडाला तांब्या पितळाला बघत नाही. ज्याचा अंतःकरण निर्मळ आहे, ईश्वराच्या दिशेनं द्रवीभूत होऊन वाहतंय, त्याचीच कसोटी बघून तिथं तो प्रगट होतो. सत्व बघून तो प्रगट होतो. असे शुद्ध भाव जाता, असे शुद्ध भाव जाता, असे शुद्ध भाव जाता, असे शुद्ध भाव जाता, शुद्ध भाव म्हणजे काय? प्रत्येकाला वाटतं माझा शुद्ध भाव आहे, प्रत्येकाला तसंच वाटतं. परंतु शुद्ध भाव जे पोटात आहे तेच ओठात असावं. पोटात वेगळं आणि ओठात वेगळं ह्याला शुद्ध भाव म्हणत नाही. असं निर्मळ ज्याचा अंतःकरण आहे तिथंच ईश्वराचा वास आहे. म्हणून नारद मुनींनी एकदा विचारलं महादेवाला, देवा, जे तुझे भक्त आहेत त्यांना का त्रास देतोस? जे काही तुझी साधना करत नाहीत, पूजा करत नाहीत, काही नाही,
त्यांना तू सुखात ठेवतो आणि तुझी साधना करणाऱ्याला मात्र अनंत अडचणी आहे. असं तू का करतोस? तेव्हा देव म्हणू लागले, नारदा चल बरं माझ्याबरोबर चल म्हणले. वेश बदलून परमात्मा आणि नारद निघालेले आहे. एका श्रीमंताच्या दारामध्ये गेले आणि त्याला जेवायला ते म्हणू लागले. तो म्हणला ना जेवायला नाही माझ्याकडं. श्रीमंत असतात ते जास्त कृपा नसतात. सामान्य लोक तरी उधार असतात, त्यांना जेवायला नाही म्हणतात. काही नाही जेवायला मागितलं तरी जेवायला नाही आणि हाकलून दिलं. तरणे ताटे दिसता, काम करायला काय झाले? काम करता का? जेवायला मागायला काय झाले? तुम्हाला माझ्या शेतात आज दिवसभर काम करता का म्हणून विचारलं. काम करा काय रोग लागला का तुम्हाला? बोलतो आपण तसं. भीक मागाय काय झाले? त्यावेळेस तिथून नारद मुनी आणि देव पुढे निघाले. त्याला आशीर्वाद दिला परमेश्वरानं, तुझं धन दुप्पट हो. ज्यांना हकलून दिलं त्याला आशीर्वाद दिला, तुझं धन दुप्पट हो म्हणून. पुढे गेले. पुढे गेल्यानंतर एक वृद्ध माऊली होती. झोपडी होती, एकच रूम होती, एकच खोली बांधलेली होती. तिथं राहायची. तिला कुणीच नव्हतं. एक गाय होती. त्या गायीचं पालन पोषण करायची, मजुरी करायची आणि पोट भरायची आपलं. तिथं गेले आणि तिथं तिला जेवायला मागितलं. आजी मला भूक लागली, जेवायला देता का? आजी म्हणली, अरे बाळानं माझ्याकडं काहीच नाही की रे. एवढं दळून आणलेलं पीठ सुद्धा नव्हतं आणि तसंच होतं बघा. सत्व बघायचं म्हणजे पीठ नाही, काहीच नाही घरामध्ये. अरे बाळा रोज पीठ असतं, आजच पीठ माझं संपलेलं आहे, काहीच नाही माझ्याकडं. पण माझ्या गाईचं दूध आहे बघ चांगलं, निरसं दूध आहे आणि तुम्हा दोघाला प्यायला देते. पण साखर नाही. मी आता दुकानाहून साखर आणते आणि दोघांना दूध प्यायला देते. दोघांना बसविलं. अंतःकरण प्रेमळ आहे. दोघांना दूध केलं, प्यायला दिलं. उठून गेले. देवाने सांगितलं तुझी गाय मरून जाऊ. आशीर्वाद दिला. गाय एकच होती, कुणीच नव्हतं. तुझी गाय मरून जाऊ. नारद मुनी म्हणाले, देवा तुमचं मला गणितच कळत नाही. का असं वागता काय माहिती? तुमची पूजा कोण करेल? आधी तर कोणी तुमच्या मंदिरात यायला तयार नाही ना. असं जर तुम्ही केलं, किती लोक आहेत इथं? एवढेच लोक आहेत का इकडं तिकडे ह्या गावामध्ये? मंदिराकडे आधीच तर कुणी येत नाही आणि तुम्ही असं केलं तर कुणीच येणार नाही तुमच्याकडं. तेव्हा देव म्हणाले, चल तुला सांगतो. ज्यावेळेस त्याचा अंत झालेला आहे दोघांचाही, नारद मुनीला दाखवलं. बघ म्हणले, ही जी धनवंत होता, ह्याला मी धन दुप्पट होण्याचा जे आशीर्वाद दिला, ही धनामध्येच गुंतून बसलं. ह्याचं मन अंतकाळी आणि त्या धनावर साप होऊन घराभोवताली फिरतो म्हणले. म्हणजे आजी जी होती तिला कैलासाची प्राप्ती झालेली होती. कारण ती आजी जी होती तिला गाय होती आणि ही जर मरताना गायीमध्ये हिचं जर ध्यान राहिलं, हिचं मन राहिलं, तर हिला गायीचा जन्म घ्यावा लागेल. वासनेच्या संगे जन्म घ्यायला लागेल. जन्म कुठं घ्यावा लागतो? अंतकाळी. जिथं वासना असेल तिथंच जन्म घ्यावा लागतो. आपल्या कर्मानुसार अंतकाळीचं क्षण खूप खूप महत्त्वाचा आहे. आयुष्याच्या सगळ्या क्षणांपेक्षा अंतकाळीचा क्षण महत्त्वाचा आहे. वासनेचा फासा घालोनी जीवासी, 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 वासनेचा फासा घालोनी जीवासी. आम्हा फिरविसी नाना योनी हो, आम्हा फिरविसी नाना योनी हो,
जिथं लक्ष आहे तिथंच जन्म होतो. वासनेच्या संगी जन्म घेणे लागले. मग आपण पुन्हा पुन्हा काय या फेऱ्यात पडतो? मरताना मुलीला बोलवा, मुलाला बोलवा, असं न करता ईश्वराचं नामस्मरण करावं. ते जर त्याच्या अंतकाळी आपण फोटो जर काढताना फोटो काढायला गेलो बघा, चांगलं सजून गेलो, साडी चांगली घातली, कपडे चांगले घातलेले, आणि फोटो काढताना जर डोळे झाकले तर जोपर्यंत फोटो आहे तोपर्यंत डोळे झाकलेलेच असतात ते. मग कितीही वर्ष फोटो राहते ती. तसंच अंतकाळाचे, अंतकाळाच्या क्षणामध्ये फोटो काढण्याचा जसा क्षण असतो तसा अंतकाळीचा क्षण असतो. तिथं जर नामस्मरण झालं, ओंकार जर मुखात असेल तर तो देवच झाला. आयुष्यभर काही केलं असो नाही तर नसो, पण अंतकाळी आठवण जर झाली तर तो देवच झाला. अशा प्रकारे अंतकाळीचं महत्त्व आहे. आणि ही महाकालेश्वर भगवंत भक्ताच्या रक्षणासाठी हा काळाचाही काळ असणारा देव प्रकट झाला. मी काळाचाही काळ आहे असं सांगितलेलं आहे. हाच महाकालेश्वर भगवंत आहे. महाकालेश्वर भगवान नमः शिवाय. ओम नमः शिवाय.